म्हणलं दशरथ. आता बस झाला दशरथापर्यंत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हरिक वाटे देवा. दशरथाचा पुत्र राम आहे, एक वचनी एक पत्नी, आदर्श पुरुष आहे भारतातला. एवढ्या पुरतं बस झालं. त्याचा बाप पता लागला पाहिजे, त्याचा बाप कोण आहे बा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोटी, म्हणजे बीज चांगलं आहे एवढं म्हणायला होतं. ते म्हणे दशरथाचा बाप कोण आहे. माझं टाळ कसं रचलं. मी म्हणलं दशरथाचा बाप 11 रथ, त्याचा बाप 12 रथ, त्याचा बाप 13 रथ, त्याचा बाप 14 रथ, हो दे 100 रथ पर्यंत. मला सांगा त्याच्याशी काय सोयरी करायची. अरे रामचंद्र तुला कळला पाहिजे, जो एक वचनी आहे, जो एक पत्नी आहे, ज्यानं सीतेसाठी. लक्षात ठेवा भारतातली पहिली लव्ह स्टोरी आहे बरं काही. पहिली लव्ह स्टोरी म्हणतो मी आता. सीतेसाठी ज्याने युद्ध केलं आणि आपल्या पत्नीला आणलंच आणलं, तो आदर्श आहे. त्याच्यासारखं जगता आलं पाहिजे. एक वचनी एक पत्नी आपण आहोत का हा विचार करा. मग रामाला नाव ठेवा, नाही तर रामाला नाव ठेवा. रावणाला नाव ठेवणारे लोक आहेत. मी तर म्हणतो रावणाचं दहन करू नका, तुमच्या पाया पडून सांगतो. रावण साधा नव्हता. रावण वेदाचे मंत्र त्यांनी लिहिलेले आहेत, लक्षात घ्या. आणि रावणासारखा भक्तिवान नव्हता. जंगलामध्ये फिरत गेला तेव्हा रावणाला महादेवाची पिंड दिसली. पिंड दिसल्याबरोबर त्यानं काय द्यावं त्या देवतेला. भक्त तो महादेवाचा. तलवार खूप बसली कमरेची, मुंडकं कापलं वाहिलं. दुसरं आलं, दुसरं वाहिलं. तिसरं आलं, तिसरं वाहिलं. 9 मुंडके कापले. तरी पुन्हा 10वं हजर आहे. 10वं कापायला आला, देवता प्रगट झाली. पकडला, काय कापाकापी लावली म्हणले. कशाला कापायला म्हणलं. आता सहजच, काय वाहायला काही नव्हतं, मग काय वाहू विचार. आपण मंदिरात जातो, खिशात हात घालतो, चाटपून न चालणारे 5 पैसे 10 पैसे काढतो. 4 आणि 8 आणि देवाला. सुपारी माहिती, सुपारी ठेवू नका आजपासून. म्हणजे बारीक सुपारी जर ठेवली ना, मायच्यात मी देवाला सांगेन याला धरून ठोका तुम्ही. काय चेष्टा लावली देवाची एवढीशी सुपारी. अरे देवा धर्माला खोटा पैसा, खोटी सुपारी खिडकी. देवा धर्माला खोटा पैसा, खोटी सुपारी. शिकला बात बेत सारा, झुंबिला बैल संसारा. शिकला बात बेत सारा, झुंबिला बैल संसारा. देवा धर्माला खोटा पैसा, खोटी सुपारी खिडकी. 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 विचार करा. एवढा आपण. मला सांगा, हातामध्ये जर समजा खिशात हात घातला 50ची नोट आली, ती आतमध्ये ठेवून 10ची काढतो, म्हणजे याचा अर्थ काय. आली 50ची देण ठेवून देईन न देव. इतके विचित्र आहेत. मातृग्रामला कार्यक्रम झाला होता आणि त्याच्यानंतर वृद्धपूरला लोक आले, सुशिक्षित लोक. सुशिक्षित एवढंच म्हणतो बरं का मी, कुठले काय तुम्हाला म्हणणार नाही, सांगणार नाही. आणि मी शिरखेडला काम माझ्याकडे दिलं होतं का पुस्तळणीकर बाबांनी, त्यासाठी तिकडे होतो मी. आलो स्वस्त. ते पुजारी लोकांनी ढीक काढला. पाहिलं तर 4 आणि 8 आणि. दादा हे काय आहे. पण ते देवाला लोक आले होते चिल्लर. 4 आणि 8 आणि म्हणे हो काय करतात, किती आहेत ते म्हणे 5 लाख रुपये. एवढे म्हणजे जे चालत नाही मार्केटमध्ये ते देवाला आणून ठेवले. मला सांगा, कोण्या मंदिरातल्या देवानं तुमची कॉलर पकडली का?
विडा ठेवावा लागतो माहित नाही? असं तर काहीच नाही. 2 हस्तक 3रं मस्तक तेवढं ठेवा. हे प्रतीक आहेत मायबाप, प्रतीक आहे, लक्षात ठेवा. देवाला फुल वाहनं प्रतीक आहे. फुलासारखं माझं जीवन नाही देवा. माझ्या जीवन हे दुर्गंधी झालेली आहे. विकाराची दुर्गंधी आहे, विकल्पाची दुर्गंधी आहे, स्वभावाची दुर्गंधी आहे प्रभुराया. त्याच्यामुळं मी काय अर्पण करू तुम्हाला? माझं मन नाही अर्पण करू शकत. म्हणून मी फुलाचा आधार घेतोय. कापराकडे, फुलवातीकडे आपण जातो तेव्हा कापराकडे तेज आहे आणि भगवंत तेजोमय आहे. मग त्या तेजाला ओवाळायचे. आपलं जीवन तर निस्तेज झालेलं आहे, कर्म करून कठीण झालेलं आहे, निस्तेज विजलय, तेजच नाही आपल्यामध्ये, नाही का? मग काय देवाला अर्पण करावं? म्हणून फुलवातीकडे जायचं आहे, म्हणून कापराकडे जायचं आहे. आमच्यामध्ये रसाळता मधाळता नाही, म्हणून फळांकडे जायचं आहे. त्याच्यामध्ये रसाळता आहे, मधाळता आहे, म्हणून आधार घ्यायचा आहे, नाही का? त्यासाठी आहे सगळं. पण आम्हाला ते कळत नाही मायबाप. आम्ही जे कर्म करतो ते कर्म करत असताना व्यर्थ होता कामा नये याचा विचार करतो. सकाळी उठलात ना, गाठी हातात घेतलीच ना. काही काही लोक उठतात, गाठी हातात घेतात. मग एक काम करा, गाठी घेतली तुम्ही हातात, बसून येत ना, मग तोंड धुवून काढा पहिले, झोप येणार नाही. एक तर तुम्ही चांगलं काम करू राहिले, गाठी घेताय, देवाचं नाव घेताय, झोप नाही आली पाहिजे याची दक्षता घ्या. कारण स्मरण करणं चालू, झोपणं चालू म्हणल्यावर मग ते पावन का देवाला लागेल का याचा विचार. परमेश्वरापर्यंत तुमची हाक पोहोचली पाहिजे. काय हाक पोहोचली पाहिजे. तुम्हाला सांग, मोठ्यानं स्पीकरमध्ये लावतो आम्ही, मग हाक पोहोचतो. तसं नाही, किती मोठ्यानं आरडल्यावर नाही पोहोचत. आर्तता. नागदेव आचार्य देवावरती, स्थानावरती सुपारी ठेवतात, फक्त सुपारी शिन्नस्थळीला. आणि देवा, भगवंता, मला सोडून निघून गेलास. आणि चाटे भेटले त्यांना म्हणाला सोडून, आम्हा ते जियाले, ये जीना भी कोई जीना है. हे जगणं काय जगणं आहे देवा? तुझ्या वाचून मी जगतोय. प्राण आहे का कुणीमध्ये? प्राण तर तुझ्या सोबतच निघून गेला ना. वरून माझ्यावर आरोप करतोस भगवंता. मी जगलो म्हणून, तुझ्या आज्ञेमुळेच तर राहिलो. बाणखेडीला गेलो होतो ना, नाही जाऊ दिलंस तू, महदायसाला पाठवलंस. भगवंताचं दर्शन छंदस्थळीवरती. लक्षात. कित्येक लोकांना दत्तात्रय प्रभूंचं दर्शन प्रत्यक्षात झालेलं आहे. कोल्हापूरला का जातात भगवंत माहिती आहे? एक बाई होती म्हणे, आणि त्या बाईला देवानं त्यावेळेस वचन दिलं त्रेतायुगामध्ये, भिक्षेला तुझ्याकडे ये. काय किती देव दयाळू आहे, किती देव दयाळू आहे. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत भगवंत कोल्हापूरला भिक्षेला जातात. 45 दत्त दत्त बोल, दत्त दत्त बोल, दत्त दत्त बोल. दत्त नाम जगी अनमोल.
जीवन नाम जपुनी साधु परमार्थ दत्त नामावीन जीवन दत्त नाम जपुनी साधु परमार्थ दत्त नाम जगी अनमोल भक्ति दो दत्त बोल दत्त दत्त बोल दत्त नाम जगी अनमोल भक्ति दो कशी सिस्टीम आहे भगवंताची. चक्रधर भगवंत म्हणतात दत्तात्रेय प्रभूचं दर्शन तुम्हाला कागा होईल. का होईल म्हणले, कशामुळे होईल. डकले आणि चांगदेव भट्ट निघाले तर नाही होणार म्हणले. जी तुम्ही जर आशीर्वाद दिला, तुम्ही जर तुमचा मनोधर्म असेल तर दत्तप्रभूंचं दर्शन होईल. मग देव म्हणले ठीक आहे. मग काय नियम सांगितला. वाणीचा निश्चय, भिक्षा भोजन, एकी भिक्षा न करावी, संबंधी याचा त्याग. बघ लक्ष आहे, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. कठीण काहून आहे या अवताराचं कार्य कठीण का दिसते तर पहा तुम्ही. भूमिशयन, वाणीचा निश्चय, हे सगळं कठीण आहे, सोपं नाही आहे. यांचं व्रत मोडलं. अगोदर वेरूळला गेल्या, बाजारात गेल्या, नातेवाईक भेटले, तिथंच थांबले, झोपले तिथंच. दुसऱ्या दिवशी म्हणजे चला मग चांगदेव भट्टन ते डकले ते म्हणतात आपल्या बापाने ठेवलं का दत्तात्रेय दर्शन. आता काय म्हणते चला म्हणले वापस बोंबलं. देवाने सांगितलं ते आपण ऐकलं. देव म्हणले होते म्हणजे आपल्याला कागा होईल. खरीच गोष्ट आहे नाही. याचा अर्थ आम्हाला दत्तात्रेय प्रभूंची जी आचार प्रणाली आहे, विचार प्रणाली आहे, ती कठीण आहे. चक्रधर भगवंत खूप दयाळू आहेत, खूप दयाळू, त्या मानानं खूप दयाळू. दत्त भगवंताचं कडक काम आहे. त्यांच्या खावणीला उतरलेला दत्त भगवंताच्या, मग तो उद्धारच. आलं का लक्षात. हा, ते अमोघ दर्शन किंगा, दर्शन झालं की मुक्तीच. इकडे यायचं कामच नाही, वापस यायचं काम आहे का. अजिबात काम नाही. म्हणून दर्शन होत नाही. आलं का लक्षात. हे कारण आहे. बरं त्या काळात त्रेतायुगात ज्यांना ज्यांना दर्शन झालं त्यांचं तरी सगळ्यांचं भलं झालं का विचार करा. वृश्चिक ऋषी जाऊ द्या, कदाचित लीळा झाली असेल सकाळी, सांगितली नाही झाली का, कदाचित सांगितली पण असेल. वृश्चिक ऋषी विचार करा. आता आजच्या भाषेत, त्रेतायुगाचा काळ सोड, आजच्या भाषेमध्ये जर विचार केला, वृश्चिक ऋषीचं वय समजा 95 वर्ष आताच्या कलियुगाच्या मानाने. मग 95 वर्षाच्या माणसाने काय करायला पाहिजे. भगवंताचं नामचिंतन, बरोबर आहे. पण याला काय वाटलं, लग्न करावं. 95व्या वर्षी केवढी दुर्बुद्धी सुचली. बरं देवाला आवडत का हे विचार करा. नाही आवडत ना माय बापो. एक लक्षात घ्या, 50व्या वर्षी तुमची पत्नी जर मरण पावली, पती जर मरण पावला, देवाला तुमचा प्रपंच संपवलाय. आता पुन्हा तिथं मुंडको घालू नका. पाया पडून सांगतो, जो होता अच्छे के लिए होता. मेली ना पत्नी, मरू द्या, बरं झालं म्हणा. तुकाराम बाबा झालं, बरे झाले देवा निघाले दिवाळे, पर्या दुष्काळे पीडा गेली. नाही, बाईल मेले बरे झाले देवा मोहाविरहित केले, असं म्हणा ना. मी मेल्यावर पोरायचं कसं होईल, तू मरा बोल. मला गरज नाही म्हणतो लग्न करण्याची, पण पोराला आई नाही ना, याला भाकरी कोण करून खाऊ घाल. तू कर ना, तुला का रोग आला का. हा, तिनं आतापर्यंत करून घातल्या, तू करून खाऊ घाल. मग प्रपंच थाटलाच कशासाठी.
एवढा सोपा आहे का प्रपंच? नारदाची खोड मोडली देवानं. हा, लक्षात ठेवा. प्रपंच करायचा म्हणतो देवाला, याला बोंबलं देव. बरं कोणाला म्हणाव? गोपालकृष्ण भगवंताला एक देऊन टाक म्हणला तुझी. 16,100 108 तुझ्याकडे, एखादी मला देऊन टाक. आहे का नाही? आता कसलं डोकं लावलं आहे, इकडे तिकडे जाण्यापेक्षा म्हणलं देवाचीच देऊ. देव म्हणले बरं असं आहे का, ठीक आहे. मोडली खोड. तुम्हाला लीळा सगळी माहिती आहे नाही का? काय केलं त्याचं? नराची केली नारी. किती लेकर झाले? 60. अवघड आहे की नाही? 60 लेकर सांभाळणं झाले असते का? गुरुजी सारखं बसावं लागलं सर, हजेरी पण घेऊन नाही. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, हजर गुरुजी, हजर गुरुजी, असंच काम झालं सर नारदाचं. अरे एखाद्या माऊलीला 2-4 लेकर असते तर तोडून खातेत. एक बाई एसटीत बसली तर तिचं एक लेकरू पायपाल पकडलं. बरं ते विचित्र लेकरू, आणि ड्रायव्हर कशी गेलं. गाडी थांबलेली, गर्दी, तुफान गर्दी. बरं पायपाल पकडून तिथं गेलं, त्याच्या कानापाशी म्हणते ते म्हणजे कोणाचं रे? दुसरं पोरग कंडक्टरच्या अगोदरच फिरायले, तिकीट 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 तिकीट. कंडक्टर म्हणे बाई ते काय आहे म्हणे, असं काय करताय तुम्ही? सगळे सोबत घेऊन लटांबळ चालल्या म्हणे. काही घरी ठेवले पाहिजे. दादा अर्धे घरी ठेवले म्हणे. मग 2 कडी 4 पायी घरी किती आहे याचा अंदाज नाही. आहे का काही? किड्या माकोड्यासारखे जन्माला घातल्यावर एकच जन्माला घातला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एकच जन्माला घातला पाहिजे. नागदेव आचार्यासारखा, माईक पट्टासारखा, केशराज व्यासांसारखा नाही, फक्त सुधारण्यासारखा एकच जन्माला घातला पाहिजे. जननी जने तो भक्त, दाता वा शूर जने. जननी जने तो भक्त जने वा दाता जने शूर. न तो बिचारी वांज भली, न गवाये अपना नूर. जननीनं जन्म द्यावा, भक्ताला जन्म द्यावा, शूराला जन्म द्यावा, परमेश्वराला जन्म द्यावा, संताला जन्म द्यावा, अतिरेक्याला जन्म देऊ नये. आलं का लक्षात? त्याच्यापेक्षा ती वांज राहिली तरी चालते. हे कळलं पाहिजे आम्हाला. बाय बाय. मग काही अर्थ आहे का त्या प्रपंचाला? व्यर्थ, काही नाही अर्थ. सगळा प्रपंच व्यर्थ. लक्षात. मग या ऋषीला वयाच्या 95व्या वर्षी काय सुचलं? लग्न करायचं. मग आता कोण पोरगी देईन? गादी राजाकडे गेली. आता ते गादी राजानं हात जोडून उभा राहायला विचार केला, काय करावं? अवघडच काम आहे म्हणले. आता याला पोरगी द्यावं तर उद्या पोरीचं कोकू पुसते. बरोबर आहे? कोण्या बापाला वाटण हो असं डंगऱ्याला द्यावं म्हणून? मुखात दात नाही, कंबरडं वाकलेलं, केसोचा आंबाळा झालेला. अवघड आहे की नाही? द्या वाटत का? कोण्या बापाला द्या वाटत? कोणालाच वाटणार. त्याला तरी त्याचं काय चुकलं विचारायचं? ते पोरीला म्हणतं बाई मी काय करू, मला काय सुचलं. बरं ते ऋषी नाही द्या तर श्राप देईन ते म्हणे बाबा चिंता करू नका, याच्यातून सोल्युशन काढते म्हणे. मी ती सोल्युशन म्हणली नव्हती, याच्यातून उपाय काढते असं म्हणली होती. पण तुम्हाला कळण्यासाठी, तुम्हाला मराठी कळते ना जास्त, म्हणून सोल्युशन वापरतो. मी सांगते म्हणे उपाय. तिनं सांगितलं मला 100, मला किती 500 घोडे पाहिजेत म्हणले. किती? 500 घोडे. बरं घोड्याचा रंग पांढरा शुभ्र. काय? प्रत्येक घोड्याचा डावा कान काळा. श्यामकर्ण. कर्ण म्हणजे कान, श्याम म्हणजे काळा. असे किती घोडे पाहिजे? 500. मग ते गेलं, या राजाकडे जाय, त्या राजाकडे जाय, त्या राजाकडे. कोणी म्हणे बा 2-3 भेटतील, फार झालं तर 500 कुठून भेटतील घोडे? एक रंग एक शिक्का.
ते म्हणे हे भेटणार नाही. मग काय करा म्हणजे दत्तप्रभूंकडे जा तुम्ही, तिकडं काय बी भेटू शकते असं. आता बरोबर सांगितलं सांगणाऱ्यानं, दत्तप्रभूकडे काहीही भेटू शकतो, काही. हे गेलं आता. बरं आता ऋषी आहे बरं का, म्हणजे आपल्यापेक्षा तर निश्चित कळत असेल ना त्याला. ऋषी म्हणल्या आपल्यापेक्षा ज्ञान असेल की नाही बरं असं. दत्तप्रभूंचा सेवा केली, 12 वर्ष तपश्चर्या. 12 वर्षाचा काळ गेला. आलं का लक्षात? पहिलं 95चं अधिक 12 म्हणजे किती झाले आता? 107. मर्यादा उलटली तसं पाहता. कोण्या क्षणाला मरण सांगता येणार नाही. मग आता तर कळायला पाहिजे. दत्तप्रभू प्रसन्न झाले, माग म्हटले काय पाहिजे, काय मागाव? म्हणले मला घोडे पाहिजे. घोडे घोडे म्हणले हा घोडे पाहिजे. श्री दत्ताचे नाम मुखिया माझ्या रात्री गेलो दत्तमही घोडी गेलो दत्तमही घोडी. श्री दत्ताचे नाम मुखिया दत्ताचे नाम मुखिया माझ्या रात्री गेलो दत्तप्रभूंनी त्याला विचारलं तुला घोडा पाहिजे का घोडे पाहिजे? म्हणजे एक वचन का अनेक वचन? ते म्हणले घोडे पाहिजे. एक घोडा बस झाला म्हणले बसायसाठी पाहिजे संत? नाही नाही म्हणजे 500 घोडे पाहिजेत, पांढरे शुभ्र पाहिजेत, प्रत्येक घोड्याचा डावा कान काळात पाहिजे. एवढे काय करायचे? आता सांगायला लाज वाटायली ना, तेव्हा पुढे लाज तर वाटणार आहे. म्हणले अरे कशाला पाहिजे? म्हणे ते गादी राजाला द्यायचे. कोण? म्हणले आंधन द्यायचे. कशाला? म्हणजे त्याच्या पोरीसोबत लग्न करायचं. काय? म्हणजे त्याच्या पोरीचा पण आहे, 500 घोडे पाहिजे. मग आता मग ते कोणीकडे जाऊ? म्हणे तुमच्याकडे आलो, विचार करा. दत्तात्रय प्रभू प्रसन्न केले तपश्चर्या करून. मागितलं काय? घोडे. बोल आवडेल. आता देवाला काही गोष्ट आवडली नाही, देव म्हणले काय करावं. आता ऋषीची जर अशी कथा आहे तर सर्वसामान्य माणसाचे काय सांगावं बाप्पा? नाही. मग या ऋषीला देवाने सांगितलं, म्हणले ठीक आहे बरं जाय, घोडे घेऊन जाय, पण एक काम, घोडे माग फिरून पाहू नको. माग फिरून पाहू नको. आता नको असं म्हणलं की आपल्या भारतातला महाराष्ट्रातल्या माणसाला नो असं म्हटलं की त्याला चिकित्सा निर्माण होतो. बघा सवयी आपल्या खाण्यातल्या. तुम्ही जर बस स्टँडवर गेलात अचलपूर अमरावती, तिथे नो स्मोकिंग हिअर असं जर लिहिलं असेल तिथंच लोक जाऊन बिड्या आवडतात. थुंकू नका, त्याच्यावरच थुंकतील. आपली अभिजात सवय आहे मराठी माणसाची. नो पार्किंग झोन, तिथंच गाड्या उभ्या दिसतील. नो एंट्री, तिकूनच घुसणार. येथे लघवी करू नये. माणसाला तिथे गेली की आठवण येते. एका माणसाचा बंगला, मैदानामध्ये मोठा साहेब जज. या लोकांना काय जजन बिल, त्यांना तिथं निवांत वाटायचं. त्याच्या बंगल्याच्या जवळ, त्या बंगल्याच्या कोपऱ्यावरच करायचे लोक. हे चिडलं. आता सुशिक्षित माणूस त्यानं बोर्ड लिहिलं, इथे कुणी लघवी करू नये, केल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल वगैरे वगैरे. तेव्हापासून तर जास्तच गर्दी झाली. कारण लोक तिथं गेले की लोकांना आठवण्याची, अर पुढं गर्दी, माणसं आहेत, बाया आहेत, इथं निवांत आहे, घ्या टोपून.
मग या मानसोपचार तज्ञानं सांगितलं म्हणे साहेब हे लिहिलेलं बंद करा, एक खोडून टाका. म्हणजे काय इथं असं लिहा, इथे आल्यानंतर लघवी केल्याशिवाय जायचं नाही असं लिहा. ते म्हणे अरे येडे असं असतं तुम्ही लिहा का खरी म्हणे. मग लिहिलं तसं लिहिलं. लोक म्हणे काऊन आम्ही इथं काम करू. अवघड गोष्ट आहे. दत्त भगवंत म्हणतात माग फिरून पाहू नको. त्याच्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली. बरं ते तळ्यातून घोडे निघाले, हे समोर चाललं गादी राजाकडे आणि घोडे पाठीमागून धडधड 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 धडधड. याला वाटलं तुडवतात घोडे आपले, हे म्हातारा याला चाललंय होय ना, घोड्याचा आवाज तापात जोरात यायला. याला वाटलं एखाद्या घोड्यानं आपल्या मुंडक्यावर पाय दिला तर लग्न बिघडं राहिलं, तिकडं नवरी तिकडं आपण इथं मरू. पण ते माग फिरून पाय जसं पाहिलं तसे दगड बोंबला. माहिती कुठे ते रुद्रपूरला 12 घोडे तेच येते. त्या दगडरूपी घोड्याचं भाग्य त्याच्यावर श्रीप्रभू आहे की नाही. आणि आपल्याला ते घोडे नमस्कारायला मिळाले. पण एक लक्षात घ्या, देवाला ती गोष्ट आवडली नाही आवडत हो. आम्हाला समजलं पाहिजे. देवाला वाटतं ना माझ्याकडे जीव आला पाहिजे. किती प्रयत्न करतात भगवंत सांगा बरं तुम्ही. परब्रह्म कोणतेही अवतार घ्या, परब्रह्म परमेश्वर किती करतात विचार करा. व्यसनभूत अवतार सोडून बाकीच्या अवताराचा विचार करा. जीवाला काहीतरी भेटलं पाहिजे. लीळादान तरी भेटलं पाहिजे, संबंधदान तरी भेटलं पाहिजे, ग्रहणादान तरी भेटलं पाहिजे. नाही काहीतरी भेटलं पाहिजे. ते नाही कैवल्य दान भेटलं तर बाकीचं तरी दान भेटलं पाहिजे. स्थिती नाही भेटली तर स्थितीचं सुख भेटलं पाहिजे. काहीतरी भेटावंच अशी देवाची इच्छा जीवात्म्याला. पण जीवात्मा इतका खोडील, आलं का लक्षात, देवापासून दूर जातो. देवापासून दूर जातो. अंतर वाढत जातं. देवाची आठवण करत नाही, चिंतन करत नाही, देवाची प्रार्थना करत नाही. हाय दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे. दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे. दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे. जन्मजन्मीची पापे, जन्मजन्मीची पापे जळून घालवू दे. दत्ता तुझे गोड डोळा भरून पाहू दे. दत्ता तुझे गोड डोळा भरून पाहू दे. दत्ता तुझे गोड डोळा भरून पाहू दे. लक्षात घ्या, काय मागितलं ऋचिक ऋषींनी? मोघ. त्याच्या बाहेर जाणारच नाही मी, संपत आलंय माझा वेळ. मोघ मागितलं, मोघ. अमोघ मागायला पाहिजे होतं. अमोघ द्यायला तयार होते भगवंत, नाही का? अमोघ द्यायला तयार होते का? ते अमोघ दर्शन की गा. अरे दर्शन झालं की अमोघ वाया जात नाही. दत्तात्रय प्रभूचं दर्शन मोक्षच मिळतो, कैवल्यच मिळतं. पण आपल्याला अक्कल पाहिजे ना, काय मागावं. नाही चक्रधर भगवंताला तो ब्राह्मण काय मागतो? देवकृत झाले चक्रधर, सोने हाती तक्रभात द्यावा. त्याला वाटलं मी लय उंचाव. नाही वेळा सांगत बसणार नाही, सगळ्यांना माहिती आहे. सोने हाती तक्रभात द्यावा असं मागितलं. देव म्हणले अरे तुझ्या कर्मावश्य होईल. हे काय मागतो? दुसरं माग काही नाही म्हणले जी हेच. अशी गंमत आहे माय बापा. आम्हाला कळत नाही, वेळ निघून जाते आणि मग आपल्याला पश्चाताप होतो. मग नंतर पश्चाताप होऊन काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. मग विचार करतो माणूस, पोरासाठी आपण वेळ दिला, बापासाठी वेळ दिला, मुलासाठी वेळ दिला, सुनांसाठी वेळ दिला, नातवांसाठी वेळ दिला. देवा भगवंता तुला वेळ दिला नाही. तुला वेळ द्यायला पाहिजे होतं, तुझं चिंतन करायला पाहिजे होतं, तुझ्या दर्शनाला यायला पाहिजे होतं. पण नाही, अवघड आहे. प्रपंचासाठी आपण उठतो की नाही? सकाळी पहाटे उठतो की नाही? प्रपंचातली माणसं विचार करा. हो पहाटच उठतात, बैल सोडतात, बैलाला चारा घालतात, गाईला सोडतात, धारा काढतात दिवस उगवायच्या आतमध्ये. का? दिवस उगवल्यानंतर माशा
त्या गायीच्या स्तनाला डसतात आणि मग गाय दूध काढू देत नाही, दूध सांडतं, गाय लाथा झाडते, म्हणून माणसं पहाटे उठून दूध काढतात. लक्षात, गायीच्या दुधासाठी तुम्हाला प्रातःकाळी उठून जर दूध काढावं लागत असेल तर तुम्हाला भगवंताचं कैवल्य अमृत मिळालं पाहिजे असं जर वाटत असेल तर तेवढा वेळ देवाला द्या. त्या संध्याकाळी लवकर झोपा. मला खानदेशातल्या लोकांचं खरंच कमाल आहे, ते लवकर झोपतात. हो, अरे 9 वाजता चोरी होऊ शकते बाबा तिकडं खानदेशमध्ये, अख्खं गावं झोपलेले. पहाटे 3 वाजताच आम्ही चाललो कार्यक्रमाला. हे म्हणे आमचे तबलावादक, म्हणजे सिद्धवादक, गायक, बाबा लोक तर जागे आहेत, टरमाळे घेऊन चालले. म्हणलं मग सकाळी पहाटे 3 वाजता उठतात म्हणले इकडचे. अन्य लोक, सगळेच लोक पहाटे उठतात. लक्षात, आणि त्यांच्या तब्येती चांगल्या आहेत, काय बी खा. आणि तुम्हाला तर शुगर आहे, BP आहे, ते बघा. पुरणपोळी सोबत बासुंदी आहे का खायची ताकद तुमची? का बाबा, बरोबर आहे की नाही? हा, यांना विचार, आमचे बाबा तिकडेच राहतात, त्यांना विचार. पुरणपोळी सोबत बासुंदी, बासुंदी गोड, पुरणपोळी गोड, किती बी हो काय बसतं ना सकाळी. लक्षात घ्या, संध्याकाळी 5 वाजता जेवण. बाबा जमाला, जमवा म्हणलं तुम्ही बाबा, इतक्या लवकर म्हणले आमची परेशानी व्हायची. येरवाळीच खाऊन घेतात ते लोक. आपलं विदर्भ तर तुम्हाला सांगतो, ढेकर देत देत 12 वाजता ढेकर येतो याचा. 11 वाजता जेवण, 12 वाजता ढेकर, आळुकी पुळुकी, TV पाहत, मोबाईल पाहत, तिथंच लवडतं, तिथंच झोपतं. सकाळ बोंबलली, कायचं देवण, कायचं धर्म, कशाचं काय, अवघड आहे नाही का? म्हणजे आम्हाला आमच्या जगण्याचं समजा ज्ञान नाही आहे तर बाकी ज्ञान आपल्याला कुठून भेटणार आहे? अवघड काम आहे. म्हणून भगवंताची भक्ती करायची असेल तर संतांच्या जवळ जा, त्यांच्याजवळ विचारा, आणि विचारून दत्त भगवंताची एक लीळा जरी आठवली. लक्षात, सहस्र अर्जुनाला देव प्रसन्न झाले, त्याची तशीच गंमत आहे ना. काय मागितलं त्यांनी? 1000 भुजांचं बळ. बरं, तेवढंही देवाने दिलं. आता देवानं दिल्यानंतर सगळं व्यवस्थित राहायला पाहिजे ना. मस्ती, संपत्ती आली का मस्ती येते, त्याच्याबरोबर पैसा, प्रतिष्ठा ही आली का माणसाचं म्हणजे पायच जमिनीवर राहत नाही. लक्षात घ्या. आणि गरीब झालं, भिकारी झालं, देवाला आमचं काऊन वाटोळं केलं? देवाने नाही केलं, तूच तुझं करून घेतलं. यथामती यथावकाश, धावत्या वेगामध्ये या ठिकाणी माझं संगीतमय व्याख्यान थांबवतो, कारण वेळ झालेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना व्याळी करायची आहे. आणि मला माहिती आहे सकाळी प्रातःकाळपासून कार्यक्रम सुरू आहेत. तुम्ही सगळे बसून बसून खरंच थकलात. कार्यक्रम सुरूच आहे. तुमचं हृदय काय म्हणतंय काय माहिती, किती साठवता काही काही आहे. मजबूत बनवलं बाबांनी. सकाळीच तुमच्याकडून प्राणायाम वगैरे करून घेतात, त्यामुळे तब्येतही बरी, तुमचे चेहरे प्रसन्न वाटत आहेत. म्हणजे 2 दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आलेली आहे. अजून 3 दिवस तुमच्याकडे राहिलेले आहेत. 5 दिवसीय हा कार्यक्रम ग्रंथ दिंडी त्याला म्हणू आपण. ग्रंथांचं संवर्धन, आमच्या प्राचीन ग्रंथांचं संवर्धन कसं व्हावं, कशा पद्धतीनं. पुढच्या वर्षी कदाचित बाबा वेगळा काहीतरी याच्यावर काढतील. यावर्षी बाबांनी 5 अवतार पंचकृष्ण समजून सांगायचे. मागच्या वर्षी पंचग्रंथ सांगितले, यावर्षी पंचकृष्ण. आणि अशा प्रकारे बाबांचा उपक्रम फार सुंदर आहे. आणि बाबांचा आश्रम तर तुम्हाला सांगतो एवढा सुंदर आहे की भारतामध्ये कुठेच असा आश्रम नाही. कोणताही वृद्धाश्रम असू द्या, असा नाही. आणि कोणी वृद्ध माणूस असेल ना, कुठं जायचं म्हणलं इंगोलीकर बाबाकडे जायचं. पथरोडला माझा कार्यक्रम झाला, तिथे एक बाई, तिला दीक्षा द्यायची होती. म्हणजे बाई दीक्षा घेऊन टाका आता. हो म्हणे बाबा घेतो. तयार झाली बाई. पण म्हणे मी आमचे बिडकर आहेत म्हणे, त्या बाबांची घेणार आहे. कोणते म्हणे? ते याला असतात अकोटला. म्हणलं संतोष मुनी बाबा? हां हां हां, त्यांच्याच नावची घेणार. म्हणलं वा वा वा, आनंदाची गोष्ट आहे. आता मी नंतर तपास केला, काय भानगड आहे. शेवाच नाही आहे म्हाताऱ्या माणसाची, बेडला खेटून संडास.
बिमार जर पडलं ना म्हातारी बाई तर बेडवरून खाली उतरली का लगेच संडास. एवढं कोणीच करत नाही, पोरगं करत नाही, नातू करत नाही आणि सून तर अजिबात करत नाही. बरं काम करावं तिनं, तिला तुम्ही टोचलं आतापर्यंत तिनं काम करावं. पण एक काम करा, आता लवकरात लवकर दीक्षा घेऊन बाबाचे आश्रम 100 झाले पाहिजे बाबा. 100 देव आहेत ना, 101 झाले पाहिजे. आणि केवढं मला सांगा, ज्यांनी आपलं जीवन पूर्ण संपवलं, ज्यांनी परमेश्वरासाठी, बरं त्यांना सगळं काही कोणी नव्हतं, धाक नव्हता, लहानपणासारखे आमच्यासारखे सांडे म्हणून सोडले नव्हते, शिक्षक होते, नोकरीला लाथ मारली त्यांनी. 5 वर्ष उलट मी त्यांना खवळलो, नोकरी सोडायची नाही म्हणलं. काय लावलं तुम्ही? ते म्हणे बाबा आम्हाला आता घेऊ द्या दीक्षा. नाही 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 म्हणलं, तुम्ही चांगलं काम करता, वृद्ध माणसांना सांभाळता, दीक्षित माणसांना, गृहस्थ असताना तुम्ही सांभाळता, सेवा करताय, मग तुमचा पगार काय वाईट जाणार आहे का? हा लेखी लागू राहिला ना, हरकत नाही. थांबले बा 5 वर्ष. मग नंतर दुसऱ्या वेळेस दीक्षा घेतल्यावरच मला फोन केला. त्यांना वाटले पुन्हा काहीतरी म्हणतील बुवा, काही खरं नाही बुवाचं. पण आज मला सांगा, त्यांच्याकडे 35 ते 40 मंडळी आहे, इथे मंडळी आहे, आणि ही प्रतिष्ठा मिळाली इथली, लक्षात घ्या. आणि योग्य माणसाला प्रतिष्ठा मिळाली. प्रतिष्ठेनं माणूस मोठा होत नाही, माणूस मोठा असतो म्हणून त्याला प्रतिष्ठा दिल्या जाते, लक्षात ठेवा. बाबा फार दिवसापासून त्यांचे आमचे संबंध चिंतनीच्या माध्यमातून, त्यामुळे त्यांचा आमचं स्नेह आहे. त्यांनी मला बोलवलं, सेवेची संधी दिली. या ठिकाणी आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे गुरुबंधू पाकीकर बाबाजी, जे ज्येष्ठ कीर्तनकार, जे रमेश दादा, कल्याण दादा, आणि या सोहळ्याला प्रवाचक म्हणून लाभलेले, कार्याध्यक्ष म्हणून लाभलेले, गेल्या म्हणजे कालपासून तर शेवटच्या दिवसापर्यंत बाबांची उपस्थिती आहे. पातुरकर बाबाजी, हळू मोहिद्याचे आपण सर्व मातृतुल्य पितृतुल्य. बोलताना काही अधिक्षेप झाला असेल, काही मुखातून अपशब्द निघाला असेल तर तुम्ही मला उदार अंतकरणानं क्षमा करा. एकदा दत्तप्रभूंचा गजर करूया आपण आणि कार्यक्रम संपला. श्री दत्त, श्री दत्त. बाबांचं पूजन, ज्ञानियाचं पूजन या ठिकाणी होते आहे. आणि हे ज्ञानियाचं पूजन आज आपण दत्तात्रय प्रभूंना आठवत आहोत. ज्या वेळेला श्री दत्तात्रय प्रभू बाबा आत्मऋषीच्या झोपडीत गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी जेव्हा दोघांची भेट होते, पंचाळ राजाचा कलंक नासलेला आहे. आणि या पंचाळ राजाचा कलंक नासल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याने जो अवसर केलेला आहे, श्री दत्तात्रय प्रभू बाबांचं पूजन केलेलं आहे, त्यांच्या ज्ञानियांचं पूजन आज या ठिकाणी होतंय. हे दृश्य समोर ठेवून श्री दत्तात्रय प्रभू बाबांना आपल्याला आठवायचं आहे. श्री दत्तात्रेय मशीनने काम केलं पाहिजे, घशाने नाही काम केलं पाहिजे. अत्यंत श्री दत्तात्रय प्रभू बघा, राणी मदळसा जेव्हा दत्तात्रय प्रभूंना भेटते आहे, श्री दत्तात्रय प्रभूंचं पूजन त्या ठिकाणी संपन्न होते आहे. या ज्ञानियांचं पूजन करत असताना
बाबा हळूहळू श्लोक म्हणता, अनर्गरत्ने पूजन करावा ऐशी पात्रता असता, परंतु हे अनर्गरत्न या रत्नांपुढे लागतात कुठे? आणि म्हणून हे देवाचे लाडके आणि अशा ज्ञानियांचं पूजन अर्थात परमेश्वराला दोष आहे. तशा पद्धतीचे योग्यता ते फळ श्री दत्तात्रय बाबा निश्चितच आपल्याला प्रदान करणार आहे. आणि हा अवसर, हा मंगळ काळ आपण आपल्या डोळ्याने टिपतो आहोत. पाकिट रिकामा रिकामा दिसते का?